हॅलो. हॅलो. नमस्ते. मी प्रोफेसर टी.एस. दाडगे. आज आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग मधला प्रोजेक्शन ऑफ लाईन्स हा जो टॉपिक आहे, ह्या टॉपिक मध्ये आपण काल जे क्वाड्रंट सिस्टम बद्दल माहिती घेतली, त्याच्यानंतर आज आपण प्रोजेक्शन ऑफ लाईन्स सुरुवात करणार आहोत. ऍक्च्युअली प्रोजेक्शन ऑफ लाईन्स किंवा प्रोजेक्शन्स ऑफ लाईन असं या टॉपिकचं नाव आहे. तर या टॉपिक मध्ये पहिला जो प्रॉब्लेम आहे, आपण लाईन वरला घेणार आहोत. आता लाईन कशी असते, क्वाड्रंट मध्ये पहिल्या क्वाड्रंट मध्ये आपण कशी ठेवतो, त्याच्यावर आपल्याला फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू कसे मिळतात, हे थोडंसं बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला आज क्लिअर करणार आहे. आजची ही क्लिप 30 मिनिटाची असेल. तर यामध्ये आपण एक लाईन घेऊया. समजा ही आहे आपली लाईन, ही लाईन आहे. हे ए एंड आहे आणि ते बी एंड आहे. ए आणि बी. समजा या लाईनला आपण वेगवेगळ्या पोझिशन मध्ये ठेवलो, तर ह्याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू कसा ड्रॉ करायचा ते मी तुम्हाला दाखवतो. समजा लाईनला पहिल्यांदा आपण या लाईनला पहिल्यांदा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवलंय असं अज्युम करूया. फर्स्ट क्वाड्रंट आम्हाला माहित आहे आमचा, हा आहे आमचा फर्स्ट क्वाड्रंट. समजा असं हे आमचा पहिला क्वाड्रंट आहे. हा व्हर्टिकल प्लेन आहे, हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे आणि हा आहे साइडची वॉल म्हणजे ऑक्झिलरी प्लेन. समजा आपण या प्लेन मध्ये हा ऑब्जेक्ट असा ठेवला, तर ह्याचा फ्रंट व्ह्यू तुम्हाला टू फ्रंट व्ह्यू दिसेल. टॉप व्ह्यू मध्ये बघाल तर तुम्ही एक डॉट सिंगल पॉइंट दिसेल आणि साइड व्ह्यू मधून जर तुम्ही ज्यावेळेस बघाल, साइड व्ह्यू मध्ये बघताना ह्याची ओरिजिनल लेंथ आपल्याला ह्या सिस्टीम मध्ये मिळते. हा आहे व्हर्टिकल प्लेन, हा हॉरिझॉन्टल प्लेन, हा आहे साइडचा ऑक्झिलरी प्लेन, ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन. या तीन प्लेन मध्ये पहिल्यांदा तुम्ही हे लाईनला असं जर ठेवलात, ह्याचा फ्रंट व्ह्यू तुम्हाला ह्या व्हर्टिकल प्लेनवर ट्रू मिळेल. टॉप व्ह्यू तुम्हाला सिंगल पॉइंटच्या रूपाने मिळेल आणि टॉप व्ह्यू सिंगल पॉइंटच्या रूपाने मिळेल आणि साइड व्ह्यू तुम्हाला हिची ओरिजिनल लेंथ जेवढी फ्रंट व्ह्यू मध्ये आहे तेवढीच तुम्हाला मिळेल. आता ह्याला मी असं न ठेवता जर समजा मी असं ठेवला, फ्रंट व्ह्यू याचा ट्रू मिळेल, टॉप व्ह्यू पण ट्रू मिळेल आणि साइड व्ह्यू मध्ये सिंगल स्पॉट येईल. हाच जर मी असा ठेवला, टॉप व्ह्यू ट्रू येईल, साइड व्ह्यू ट्रू येईल आणि फ्रंट व्ह्यू मध्ये डॉट येईल. म्हणजे ज्या प्लेनला ही लाईन परपेंडिक्युलर आहे, त्या प्लेनवर त्या लाईनचा तो व्ह्यू सिंगल पॉइंट येणार. ज्या प्लेनला ही लाईन पॅरलल असेल, त्या प्लेनवर त्या लाईनचा फ्रंट व्ह्यू किंवा साइड व्ह्यू किंवा टॉप व्ह्यू, दोन व्ह्यू त्याचे ट्रू येतात. उदाहरण सांगतो मी. आता ही लाईन आहे, ही लाईन HP ला परपेंडिक्युलर आहे, VP ला पॅरलल आणि साइड व्ह्यूला ऑक्झिलरी प्लेनला पॅरलल आहे. म्हणजे ज्या प्लेनला ही पॅरलल, त्या प्लेनवरचा व्ह्यू ट्रू व्ह्यू असतो. फ्रंट व्ह्यूला पॅरलल, फ्रंट व्ह्यू आम्हाला ट्रू मिळेल. VP ला पॅरलल, फ्रंट व्ह्यू ट्रू मिळेल. साइड व्ह्यूला पॅरलल, साइड व्ह्यू ट्रू मिळेल. आणि HP ला परपेंडिक्युलर, HP वर मिळणारा व्ह्यू आमचा टॉप व्ह्यू असतो. टॉप व्ह्यू सिंगल पॉइंट मिळतो. आता दुसरं उदाहरण हे असं धरलं मी, कुण्या व्ह्यूला कुण्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, साइड प्लेनला, ऑक्झिलरी प्लेनला. HP ला पॅरलल, VP ला पॅरलल. ज्या प्लेनला पॅरलल आहे त्या प्लेनवरले व्ह्यू ट्रू मिळतात आणि ज्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे तिथे सिंगल पॉइंट मिळतात. आता तिसरं उदाहरण सांगतो मी. असं ठेवला, पुन्हा प्लेनला पॅरलल, HP ला आणि साइड व्ह्यूला, साइड ऑक्झिलरी प्लेनला, साइड व्ह्यू म्हणता येणार नाही, ऑक्झिलरी प्लेनला. आणि फ्रंट प्लेनला VP ला जो आहे परपेंडिक्युलर आहे, म्हणजे फ्रंट प्लेनवर ही सिंगल पॉइंटच्या रूपाने आम्हाला दिसत. आता हे जे प्लेन आहे, हे ह्या प्लेनवर मी इथं न काढता तुम्हाला ह्याच्यात असं एक जस्ट, हा आहे आमचा या लाईनचा फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू लाईनची लांबी जेवढी आहे तेवढी इथं फ्रंट व्ह्यू मिळाला. इथं आम्हाला ह्याचा जो आहे
या प्लेनवर आम्हाला इथं टॉप व्ह्यू मिळेल. समजा हे ए डॅश, हे बी डॅश, हे ए आणि हे बी. ही आमची लाईन, ही ओरिजिनल लाईन ए आणि ही बी. आता थोडस विचार करायची गोष्ट आहे, हे डिस्टन्स जे आहे दिलेलं असेल किंवा नाही दिलं तर तुम्ही रॅन्डमली कसे काढू शकता. हा फ्रंट व्ह्यू, ह्या लाईनचा फ्रंट व्ह्यू, या लाईनचा हा सिंगल पॉइंटचा टॉप व्ह्यू. आता साइड व्ह्यू कसा मिळेल, याच प्लेनवर जर आम्ही इकडे जर गेलो, इकडे जर गेलो, ही लाईन आहे आमची, या लाईनचा हा व्ह्यू, साइड व्ह्यू. आता ए डबल डॅश आणि ही बी डबल डॅश आहे, या खाली असाच. आता हा जो व्ह्यू आहे, सॉरी, आता इथं तुम्हाला ए डबल डॅश आणि बी डबल डॅश साइड व्ह्यूच्या रूपाने तुम्हाला इथे मिळाला. उंची तेवढीच आहे, ट्रू आहे. लाईन ए बी, साइड व्ह्यू इथे मिळाला. आता हे थोडं पलीकडे घ्यायला पाहिजे. ठीक आहे, ओके. आता ही आमची, हा आमचा साइड व्ह्यू आहे. इथे ह्या लाईनला दाखवायची गरज नव्हती. साइड व्ह्यू. आणि ही आमची डार्क लाईन. आता ह्या साइडच्या प्लेनला आपण ज्यावेळेस ओपन करू, हे जेवढं डिस्टन्स अलीकडे आहे तेवढं डिस्टन्स पलीकडे जाईल. हे डिस्टन्स एक्स जे होतं ते पलीकडे जाईल. म्हणजे हे ड्रॉ करताना कसे दिसेल, एक्स वाय लाईन, प्रोजेक्टर किती डिस्टन्स वर आहे, हा पॉइंट बी, बी डॅश, हा ए डॅश, ही लाईन आहे. याचा टॉप व्ह्यू तुम्हाला अलीकडे किती आहे, एक्स डिस्टन्स किती आहे त्यावर तुम्हाला हे अलीकडे मिळेल एक्स, आणि हे आहे वाय. हे वाय. आता ए डॅश बी डॅश फ्रंट व्ह्यू आहे, ए आणि बी हे टॉप व्ह्यू आहे. आता समजा ह्या प्लेनवरला जो व्ह्यू आहे साइड व्ह्यूचा, एक ऑक्झिलरी लाईन, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. किती अंतरावर, त्या फ्रंट व्ह्यूच्या एक लॉजिकली 20-25-30 मिलीमीटरवर, 30 मिलीमीटर. आणि ह्याला नाव द्या x1 y1, हे एक्स वाय आहे. आता हे जेवढं डिस्टन्स अलीकडे आलेलं आहे, अलीकडे आहे तेवढाच हा इथे 45 ची लाईन ड्रॉ करा. इथून लाईन ड्रॉ करा, पेंट प्रोजेक्शन लाईन, वर जा आणि इथून पॅरलल लाईन ड्रॉ करा. हे प्रोजेक्शन लाईन, हे प्रोजेक्शन लाईन, ही लाईन फेंट पाहिजे. आणि आमचा ऑब्जेक्ट साइड व्ह्यू मध्ये असा दिसेल. समजा याला तुम्ही ए डॅश किंवा ए डबल डॅश जरी म्हटलात, हे बी डबल डॅश होईल. हे अँगल आहे 45 डिग्री. आता थोडासा विचार करा, ही लाईन अशी ठेवली मी, सिंपल स्टेट आहे ती. फ्रंट व्ह्यू इथे मिळाला, टॉप व्ह्यू अलीकडे मिळाला एक्स डिस्टन्स, आणि साइड व्ह्यू जेवढा अलीकडे आहे तेवढंच तो पलीकडे जाईल. ह्या x1 y1 च्या पलीकडे जाईल. म्हणजे हे अंतर तुमचं किती होईल, हे जेवढं आहे तेवढंच अंतर इथं होईल. आणि हा साइड व्ह्यू इथं दिसेल. हे फ्रंट व्ह्यू, हे टॉप व्ह्यू, आणि हे एसव्ही. कोणता एसव्ही, लेफ्ट हँड साइड व्ह्यू राईटला जातो, आणि राईटचा साइड व्ह्यू इकडे x2 y2 ड्रॉ करावं लागेल. प्रोजेक्शन, प्रोजेक्शन, आणि इथं तुम्हाला हा राईट हँड साइड व्ह्यू इकडे मिळू शकतो. आता हे झाला एक सिंपल ऑर्थोग्राफिकचं लॉजिक असलेला प्रॉब्लेम. आता लाईनचं जे प्रोजेक्शन्स आहेत असे सिंपल प्रोजेक्शन येणार नाहीत.
आता या ठिकाणी एच टी कुठं असेल, हॉरिझॉन्टल ट्रेस जो आहे ना एक्स डिस्टन्स अलीकडे आहे. ह्या लाईननं जिथे बी एच टी ला ज्या प्लेनला ती परपेंडिक्युलर आहे जिथे क्रॉस होते त्या प्लेनवरला इम्प्रेशन जे आहे एक्स वाय पासूनच मोजलं जाते. हे आहे एक्स डिस्टन्स. ह्याचा इथं एच टी व्ही टी एच टी इथंच मिळतो. ह्याला व्हर्टिकल ट्रेस नाही. का तर लाईन व्हर्टिकल प्लेनला टच होत नाही, ऑक्झिलरी प्लेनला देखील टच होत नाही. इथं हा एच टी इथं मिळतो, म्हणून इथे तुम्ही एच टी देखील लिहू शकता. एच टी हा सिंगल पॉईंट आणि एक्स डिस्टन्स हा अलीकडे दाखवला आहे. आता हे झालं लाईनचं एक सिंपल छोटंसं उदाहरण. आता आपण ह्याच्या नंतर जे आहे एक लाईन त्यानं एच पी ला अँगल आणि व्हीपी ला अँगल केल्यानंतर ती कशी दिसते त्याची आपण व्ह्यू काढूया. हे कट करतो मी. आता समजा एक प्रॉब्लेम दिलेला आहे. आता मूळ लाईनचं प्रोजेक्शन आपण एक्सप्लेन करणार आहोत. एक लाईन आहे, तिचं नाव आहे ए बी. हे ए एंड आणि हे बी एंड. ह्याची लांबी दिलेली आहे. समजा 150 mm, 80 mm, 100 mm, 150 mm, 200 mm. ते दिलेलं अंतर आता हे 200 पेक्षा जास्त आहे. आपण हे तुम्हाला दिसावं म्हणून घेतलेलं आहे. एक 200 mm ची लाईन किंवा 150 मिलीमीटर लांबीची लाईन नाव आहे ए बी. आता ह्या लाईनला तुम्हाला 3 स्टेप मध्ये ठेवल्यानंतर कसे दिसतात हे पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर त्याचं कॉम्बिनेशन करून कॉम्बिनेशनच्या नंतर ते लाईन त्याचं अँगल विथ एच पी अँगल विथ व्ही पी कसं दिसतंय हे दाखवल्यानंतर त्याचा शेवटचा जे फॉर्म आहे कॉम्बिनेशनचा असणार आहे. आता मी काय करतो, एक लाईन ए बी घेतो. हा प्रॉब्लेम थोडंसं समजून घ्या. हे एकदा एक बेसिक प्रॉब्लेम जर समजला तर बाकीचे प्रॉब्लेम जे आहेत ना ह्याच्या रिलेटेडच उत्तर तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे ह्याच्या रिलेटेड म्हणण्यापेक्षा साऱ्या प्रश्नाचं एकच उत्तर आणि एका उत्तराचे कितीतरी प्रश्न मी तयार करून दाखवतो तुम्हाला. समजा लाईन आहे, लाईनचं नाव आहे ए बी. ए बी नावाची लाईन आहे, 100 मिलीमीटर लांब येतो, थोडं जास्त घेण्यापेक्षा. लाईन ए बी न एच पी ला थिटा बरोबर 30 डिग्रीचा अँगल केलेला आहे आणि फाय म्हणजे व्हीपी ला केलेला अँगल आहे 40 डिग्री. आणि आता या लाईनला 3 पॅरामीटर दिले आहेत. चौथा पॅरामीटर कोणता? लाईनची लांबी, लाईनचा अँगल थिटा, लाईनचा अँगल फाय. आता तुम्हाला ह्या लाईन ए बीच्या एक पॉइंटचं एच पी पासूनचं वरचं डिस्टन्स आणि व्हीपी पासूनचा अलीकड डिस्टन्स दिलेला आहे असं समजा लाईनचं पॉइंट ए जो आहे ए डॅशच्या रूपानं, ए म्हणजे पॉइंट कॅपिटल एचं अबो डिस्टन्स वाय डिस्टन्स दिलेला आहे. ए डॅश म्हणजे वाय डिस्टन्स असतंय. हे आहे समजा 30 मिलीमीटर 30 mm आणि ह्याच पॉइंटचं व्हीपी पासून अलीकडचं डिस्टन्स दिलंय समजा ए बरोबर 40. आता इथं तुम्हाला पाठ करावा लागेल. एक लाईनचं नाव ए बी, त्याचा एक पॉइंट त्याचं नाव आहे ए. एचं ए डॅश आणि स्मॉल ए दिलेलं आहे. ए डॅश म्हटलं की ए पॉइंटचं अबो डिस्टन्स किती आहे, वाय डिस्टन्स किती आहे, आणि ए म्हटलं तर टॉप व्ह्यूचं एक्स डिस्टन्स किती आहे. हे आता तुम्हाला ते रुटीन प्रॅक्टिसनं पाठ होऊन जाईल. आता पी क्यू लाईन असेल आणि पी डॅश म्हटलं, पी डॅश म्हटल्यानंतर त्याचं वाय डिस्टन्स आलं, पी म्हटलं की एक्स डिस्टन्स येईल. आता सी डी लाईन आहे, सी डॅश म्हटलं की वाय डिस्टन्स आणि सी म्हटलं की अलीकडचं डिस्टन्स. असं आता ह्या ए बी लाईन मध्ये ए पॉइंटचं ए डॅश आणि ए दिलेलं आहे. 5 पॅरामीटर दिलेले आहेत. आता आम्हाला या लाईनचं पहिल्यांदा कंडिशन 1, 2, 3 ड्रॉ करून तुम्हाला मी एक एक एक्सप्लेन करतो. समजा ही लाईन पहिल्यांदा अशी ठेवलेली आहे, पॅरलल टू बोथ एच पी आणि व्ही पी. आता थोडं विचार करा, हे लाईनचं हे एंड ए आहे आणि ते बी आहे. ही लाईन अशी ठेवल्या म्हणजे ह्याचा अर्थ काय होईल? द लाईन इज पॅरलल टू एच पी मीन्स y1 आणि y2. हे y1 आणि ते y2 दोन्ही तेवढेच आहेत. आता पॅरलल टू व्हीपी म्हणजे हे x1 आणि हे x2 तेवढेच आहे. पॅरलल टू बोथ प्लेन जर असेल, आता आपण पहिले एक प्रॉब्लेम भेटला, पॅरलल टू बोथ प्लेन असेल तर फ्रंट व्ह्यू ट्रूच मिळतो आणि टॉप व्ह्यू पण ट्रूच मिळतो. आणि ह्याला तुम्ही जर एक्सटेंड केलात बी एंडला तिकडं किंवा ए एंडला इकडं तर त्याचा एच टी किंवा व्हीटी आम्हाला मिळत नाही. ज्यावेळेस लाईन एच पी ला पॅरलल नो एच टी, व्हीपी ला पॅरलल नो व्हीटी, आता दोन्हीला पॅरलल नो एच टी व्हीटी. आता या ठिकाणी लाईनची लांबी दिली आहे 100, त्याचं ए डॅशची पोझिशन, एची पोझिशन दिली आहे, थिटा दिले, फाय दिले. थिटा काय आहे? अँगल मेड बाय द लाईन, ही पहिली पोझिशन. अँगल असं जर केली समजा
तर अँगल मेड बाय द लाईन विथ HP हॉरिझॉन्टल प्लेनला ह्या लाईनने केलेला जो अँगल आहे तुम्हाला तो फ्रंट व्ह्यू मधूनच दिसतो, टॉप व्ह्यू मधून दिसत नाही. लाईनचा HPचा अँगल ज्या प्लेनला तिने अँगल केलेला आहे त्या प्लेनवरला अँगल तुम्हाला त्या प्लेनवर दिसत नाही, तुम्हाला त्याच्या विरुद्धच्या प्लेनवर दिसते. लाईनने HP ला अँगल केले तर HPचा अँगल थिटा तो तुम्हाला HP टॉप व्ह्यू मध्ये दिसत नाही, तो फ्रंट व्ह्यू मध्ये दिसतो आणि तो दिसतो व्हर्टिकल प्लेनवर. आता लाईन दुसरी पोझिशन समजा असं धरलं मी, लाईनने VP ला अँगल केलेली आहे, वरून बघताना टॉप व्ह्यूचा अँगल दिसतो. अँगल ज्या प्लेनला ही पॅरलल आहे त्या प्लेनवरला अँगल तुम्हाला दिसेल. पॅरलल कुणाला आहे? HP ला आहे. पॅरलल HPचा हे VPचा अँगल आहे, VPचा अँगल असतो फाय आणि वरून बघताना हा दिसतो आणि तुम्हाला हा अँगल पुढून दिसताना दिसत नाही. म्हणजेच लाईन ज्या प्लेनला पॅरलल आहे त्या प्लेनवरला अँगल दिसतो, ज्या प्लेनला ती अँगल करते त्या प्लेनवरला अँगल दिसत नाही. म्हणजे फ्रंट व्ह्यूचा अँगल दिसतो, टॉप व्ह्यूचा अँगल दिसत नाही. आता या उलट असं धरलं, इथं टॉप व्ह्यूचा अँगल दिसतो, फ्रंट व्ह्यूचा अँगल दिसत नाही. आता हे तीन कंडिशन बघा, 1 2 आणि हे 3. आता लाईनला मी असं ठेवलो, असं घेतलो आणि असा अँगल केलो. ही फायनल पोझिशन आहे. ही पोझिशन तुम्हाला शेवटपर्यंत ह्या पोझिशनला नेऊन ठेवून लाईनचा HPचा VPचा अँगल घेऊन हे तिसरी पोझिशन डायरेक्टली एकदाच काढता येत नाही. मग ह्याला का करावं लागतं? ह्याला इनिशियलायझेशन म्हणून एक मेकॅनिझम आहे. इनिशियल कंडिशनकडे पहिल्यांदा जाणे, इनिशियलाइज करणे आणि एक एक स्टेपनं तुम्हाला पुढे जावं लागतंय. आता पहिल्यांदा इनिशियलायझेशन कसं? पॅरलल टू बोथ, पॅरलल टू वन, इन्क्लाइंड विथ वन, पॅरलल टू इन्क्लाइंड विथ बोथ, तिसरी कंडिशन. ही कंडिशन शेवटची कंडिशन आहे. आता ही कंडिशन आणण्यासाठी बघा 1 2 1 2 ही कंडिशन, एक तर ह्याच्यावरून इकडे जावं लागेल, एक तर ह्याच्यावरून इकडे जावं लागेल. मग ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला असं यावं लागेल. ही कंडिशन आणण्यासाठी आम्ही काय करणार? पहिल्यांदा लाईनची लांबी दिलेली आहे, एक XY लाईन ड्रॉ करूया. या XY लाईनवर तुम्हाला मी ह्याचा फ्रंट पहिला कंडिशन, दुसरी कंडिशन, तिसरी कंडिशन सांगणार आहे. आता पहिल्यांदा मी काय करतो, एक प्रोजेक्टर छोटा 3 प्रोजेक्टर ड्रॉ करतो. हे प्रोजेक्टर ड्रॉ करू मी, दिसते तुम्हाला? हे प्रोजेक्टर ड्रॉ केल्यानंतर थोडस विचार करा, A' डिस्टन्स दिले इथं 30, इथे A' मार्क केलो. हे अंतर आता इथं घेतल्यानंतर हे आहे Y1 म्हणा किंवा Y बरोबर 30. Y 30 इथे घेतलो मी. आता ह्याच A डिस्टन्स आहे 40, हे 40 घेतलं मी. हे X बरोबर 40. X कुणावरलं डिस्टन्स आहे? HP वरलं. Y कुणावरलं? VP वरलं. आता ह्याच्यातून फेंट लाईन ड्रॉ करतो, 3 लाईन ड्रॉ करतो. ड्रॉ केलो इथं. आता तुम्हाला हे 40 वाटत नाही, हे 30 वाटत नाही, हे थोडं जास्त पाहिजे होतं, बरोबर आहे? तर ह्याला मी थोडस खाली काढतो. ठीक आहे, यालाच कम करतो, यालाच कम करतो. ठीक आहे. आता लाईन पहिल्यांदा HP VP ला पॅरलल असेल तर हा फ्रंट व्ह्यू असेल आणि इथून खाली आला तर हा टॉप व्ह्यू असेल. फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू तुम्ही ड्रॉ केला, ह्याला नाव आहे A' B', A B. हा फ्रंट व्ह्यू व TV. हे उत्तर पहिल्या कंडिशनचं उत्तर आलं. आता दुसरी जी कंडिशन आहे ती कंडिशन, अनेक हाच प्रोजेक्टर हा P1 आहे आणि हा P2 आहे. आता इथं अनेक मी इथं प्रोजेक्टर, इथं थोडंसं डिस्टन्स जास्त ठेवतो, मला ते HT VT पण काढायचे. इथं एक प्रोजेक्टर घेतो मी, फेंट लाईन, हेच डिस्टन्स जेवढा आहे 30 mm तिथं मला इथे एक्सटेंड करावं लागेल. ह्याला नाव द्यावं लागेल A', हेच एक्सटेंड करावं लागेल, ह्याला नाव द्यावं A आणि इथून हे फेंट लाईन ड्रॉ करावं लागेल, हे फेंट लाईन ड्रॉ करावं लागेल. आता पहिल्यांदा बघा, ही कंडिशन तर आम्हाला ड्रॉ करता आली, फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू. आता हे पहिल्या कंडिशन, आता ह्याला ऍक्च्युली मी पण पहिली कंडिशन म्हणणार आहे. आता लाईन HP ला अँगल करत चालली, HP ला अँगल करत चालले, HP ला अँगल करत चालले, इथे जाऊन थांबली. इथं हा अँगल झाला 30 डिग्री तुम्हाला पुढून दिसत आहे, 30 डिग्रीचा अँगल तुम्हाला पुढून दिसत आहे. आता विचार करा,
फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला अँगल दिसतोय 30 डिग्री, पण टॉप व्ह्यू मध्ये अँगल दिसत नाही. आता पहिल्यांदा तुम्ही फ्रंट व्ह्यू ड्रॉ करू शकता का टॉप व्ह्यू? पहिल्यांदा टॉप व्ह्यू काढायला गेलं तर काढता येत नाही, का तर लांबी कमी झालेली आहे, किती झाली आहे माहित नाही. फ्रंट व्ह्यू काढायचं म्हटलं तर काढता येईल. म्हणजेच या पॉइंट मधून एक 30 डिग्रीची लाईन ड्रॉ करा. लाईन ड्रॉ केल्यानंतर हा अँगल आहे थिटा 30 डिग्री. मीडियम थिकनेस पहिल्यांदा मारा. मीडियम थिकनेस मारल्यानंतर इथे एवढं मार्क करा ए डॅश, आणि हे B1 डॅश म्हणायचं. ह्याला 1 डॅश का म्हणायला सांगतो. ही आहे आमची पहिली पोझिशन B1 डॅश. हा ए स्टेशनरी आहे, B1 डॅश वर गेला आणि त्यानं एक लोकस क्रिएट करेल, त्याला नाव आहे लोकस ऑफ कॅपिटल बी. आता इथं असं लिहावं लागेल लोकस ऑफ बी फॉर फ्रंट व्ह्यू. हे क्लिअर झालं का? फ्रंट व्ह्यू. आता या ठिकाणी हे प्रश्न 30 डिग्रीचा अँगल, ह्याचा मी प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करून खाली उत्तर काढतो. हे 2 अरुण दाखवायचं आणि इथं आलो. हा B1 डॅश ह्याचा टॉप व्ह्यू जो आहे B1 च्या रूपाने इथे मिळाला. याला मीडियम थिकनेस हे करा, मीडियम थिकनेस द्या. डार्क दिलं तर काही फरक पडत नाही, हे उत्तरच आहे शेवटी. आता हा आहे कंडिशन 1. आता ऍक्च्युली कंडिशन ही 1 आहे, पण ही बेसिक कंडिशन आहे. कंडिशन 1 ही आहे आमची. 1 कंडिशन मध्ये हा आहे आमचा फ्रंट व्ह्यू नंबर 1 आणि ह्याचं उत्तर आहे टीव्ही नंबर 1. हे डिस्टन्स तेच आहेत, ए डॅश आणि ए. हे इथं जे घेतलेले आहेत तेच आहेत आणि ऍक्च्युली हे देखील इथं आहे. आता थोडासा विचार करायची गोष्ट आहे. कंडिशन 1 मध्ये HP ला हा अँगल करतो तो दिसतो. हे ट्रू अंतर आहे फ्रंट व्ह्यू आणि उत्तर हे टॉप व्ह्यूच्या रूपानं तुम्हाला फायनली मिळालेलं आहे. आता मी काय करतो, कंडिशन 1 उत्तर. आता हे कंडिशन 1 आणि ह्याचं उत्तर मिळालं. आता मी काय करतो, ह्याला परत बेसिक कंडिशन येतो आणि VP चा जो अँगल दिलेला आहे 40 डिग्री, तो अँगल घेऊन मी ह्याला इथून असा करतो. वरून बघताना ह्याचा अँगल 40 दिसतो आणि फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू ट्रू आहे, फ्रंट व्ह्यू इथं डिक्रीज होतो, उत्तराच्या रूपाने मिळतो. मग मी कंडिशन नंबर 2 का करणार, ह्या पॉइंट मधून 40 डिग्रीचा अँगल 30 पेक्षा थोडासा तो जास्त आहे, म्हणजेच हा थोडा अलीकड येतो. लांबी तेवढीच पण ह्या पॉइंटच्या अलीकडे येतो. हे आहे 100, हे पण 100 आहे आणि ह्याला नाव देतो मी कंडिशन 2 असल्यामुळं. इथं लोकस काढतो पहिलं मी आणि ह्याला नाव देतो कंडिशन नंबर 2 असल्यामुळे B2. आणि ह्या लोकसला नाव काय येईल, लोकस ऑफ दिसत नसेल तुम्हाला थोडस. आता इथं हे लोकस ऑफ कॅपिटल बी फॉर टीव्ही. इथे काय होतं, लोकस ऑफ कॅपिटल बी फॉर फ्रंट व्ह्यू. हे आहे लोकस ऑफ कॅपिटल बी फॉर टीव्ही. आता हे कसं असते हे पण तुम्हाला मी पुन्हा दाखवणार आहे. आता हे कंडिशन काढलो आम्ही. हा अँगल आहे फाय म्हणजेच किती आहे 40 डिग्री. आता हे TV1 इथं वरी लिहितो मी, TV1. हे फ्रंट व्ह्यू 1, हे TV1 इथं लिहितो मी फ्रंट व्ह्यू 1. आता थोडं विचार करा, ह्या टीव्हीला 100च आहे, हे पण 100च आहे. इथून तुम्ही प्रोजेक्शन लाईन ना वर घेऊन जावा कुठपर्यंत, लाईन पासिंग थ्रू ए डॅश. आपण पहिलं काय केलं, हे प्रोजेक्शन लाईन कुठपर्यंत आली होती, लाईन पासिंग थ्रू ए इथपर्यंत आला होता. हे वरी घेऊन जावा आणि ह्याला 2 असा आरो दाखवा, इथं पॉइंट आला. हे टॉप व्ह्यू आहे AB लाईनचा कंडिशन 2 चा B2. ह्याचं उत्तर काय येईल, B2 डॅश येईल. आता बघा ह्याला थोडस मी डार्क करतो. आता हे उत्तर आहे कुणाचं, ह्या प्रश्नाचं हे उत्तर. ह्याला थोडस डार्क करतो आणि ह्या प्रश्नाचं हे उत्तर. आता उत्तर बरोबर आहेत. ह्याचं हे उत्तर आहे पण त्याची जागा 3 आहे. ह्याचं हे उत्तर आहे पण ती जागा नाही. कसं केलं होतं आम्ही, हे असं केल्यानंतर हा प्रश्न ह्याचं हे उत्तर मिळालं. पण 2 नंबरची कंडिशन जी आहे ना, आम्हाला डायरेक्ट तिकडून येता येत नाही. मग मी काय करणार, असं करणार आणि इथून असं आणणार.
ह्या 2 नंबरच्या कंडिशनला टॉप व्ह्यू बरोबर आहे हा, आणि ह्याचा फ्रंट व्ह्यू इथं आहे. आता मला सांगा, हे बी उत्तर नाही ना, हे पण उत्तर नाही, मग कसं आहे उत्तर? 1 2 3. आता थोडासा विचार करायची गोष्ट आहे. लाईन HP ला अँगल तोच आहे आणि VP ला पण अँगल केली. आता वरून बघताना तुम्हाला हा अँगल जे आहे ना, थोडासा त्या फाय पेक्षा मोठा दिसतो आणि पुढून बघताना तो अँगल थिटा पेक्षा मोठा दिसतो. ह्या अँगलचं नाव आहे बघा, इथून त्या कॉर्नर जी आहे बॉटमला, त्या कॉर्नर पर्यंत जे इन्क्लिनोमीटर म्हणून जे हे राहते, त्याच्या अँगल सारखा हा टेपर्ड अँगल आहे. द प्लेन विच इज कंटेनिंग दिस अँगल इज कॉल्ड अपरंट प्लेन. आणि हा अँगल जो आहे ना, ह्या थिटापेक्षा मोठा आणि फाय पेक्षा मोठा आहे. आता तो कसा आहे तुम्ही काढून दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा ए डॅश घ्या, ए डॅश सेंटर घेऊन ए डॅश B2 डॅश अंतर घ्या. हे अंतर कंपास मध्ये घेतलात, यस, हे अंतर कंपास मध्ये घ्या आणि इथून असा आर्क ड्रॉ करा. आर्क एकच बाण दाखवा, 2 दाखवला तर खूप छान होईल. आर्क जिथं जाऊन ह्या लोकस लाईनला टच होईल तिथं जावा आणि त्याला नाव द्या B डॅश. आता ए डॅश आणि B डॅश जॉईन करा. आता थोडस विचार करायची गोष्ट आहे. ए डॅश आणि B डॅश ही जी लाईन आहे, ह्या लाईनने XY ला केलेला अँगल आहे तो थिटापेक्षा थोडा मोठा आहे, त्याला म्हणतात अपॅरंट अँगल अल्फा. आता ही जी व्याख्या कशी आहे बघा, किंवा अल्फा इथं तुम्हाला इथं दाखवतो. आता हे 30 असं न लिहिता इथं 30 लिहितो. आता मी असं करतो 30 आणि हे अँगल आहे अल्फा. आता थोडा विचार करा, अल्फा काय आहे? अल्फा इज द अपॅरंट अँगल कुणाचा? मेड बाय द फ्रंट व्ह्यू. कुणाशी? विथ XY. कुणाशी नाही? HPC. काय काय म्हटलं नाही समजलं. अल्फा इज द ए डॅश B डॅश इज द फायनल फ्रंट व्ह्यू. फायनल फ्रंट व्ह्यू न जो XY ला अँगल केलेला आहे, XY ला केलेला अँगल आहे, तो अँगल म्हणजे अल्फा. मग काय आहे अल्फा? अल्फा इज द अपॅरंट अँगल मेड बाय द फायनल फ्रंट व्ह्यू विथ XY, नॉट विथ HP. 1 2 3. हा जो अँगल आहे वरून बघतानाचा फाय आहे, बीटा आहे, आणि पुढून बघतानाचा जो अपॅरंट अँगल आहे तो थिटापेक्षा मोठा वाटतो. नाही तेवढाच आहे तो, पण वाटतो, म्हणून त्याला म्हणतात अपॅरंट, म्हणजे आभासी अँगल. काठी पाण्यात टाकली काठी वर आल्यासारखं वाटतंय आम्हाला, तसंच हे लॉजिक आहे. अल्फा हा फायनल फ्रंट व्ह्यूचा अँगल आहे, फायनल फ्रंट व्ह्यूने केलेला अँगल आहे. कोणाशी? XY शी, HPC नाही. आता हे अल्फा मिळाला, ह्याला नाव द्या फ्रंट व्ह्यू नंबर 3. आता ह्याचं कारण 3 का सांगतो. हे आहे आमचा फ्रंट व्ह्यू नंबर 2. ह्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. हा आहे आमचा फ्रंट व्ह्यू नंबर 1. फ्रंट व्ह्यू 1. फ्रंट व्ह्यू नंबर 1चं उत्तर टीव्ही नंबर 1. टीव्ही 2, हे जे टीव्ही 2 आहे, त्या टीव्ही 2चं उत्तर आम्हाला इथं फ्रंट व्ह्यू 2 मिळालं आणि जागा बरोबर रोटेशन करून घेऊन गेल्यानंतर हे इथं मिळालं. इथं हा फायनल फ्रंट व्ह्यू आहे. आता थोडस विचार करा. आता हे जे मिळालेलं उत्तर आहे इथे घेऊन गेलो. आता इथं हे जे मिळालेलं उत्तर आहे टॉप व्ह्यूचं, त्याला देखील त्याच्या रोटेशननं घरी न्यावं लागेल. A B1 रेडियस कंपास मध्ये घ्या आणि रोटेशन असं आर्क ड्रॉ करा. आता हे आरो असं दाखवा. AB1 रेडियस कंपास मध्ये घ्या, ए सेंटर घ्या, रेडियस ड्रॉ करा आर्क, आणि हा जो आलेला पॉइंट आहे ह्याचं नाव आहे B. त्याला जॉईनिंग करा. हा फाय जो होता 40, त्या फाय 40 पेक्षा हा अँगल मोठा आहे, बरोबर आहे. हा आहे बीटा. व्हॉट इज बीटा? बीटा इज द अपॅरंट अँगल मेड बाय द फायनल टॉप व्ह्यू विथ XY, नॉट विथ HP, नॉट विथ VP. फाय काय आहे? बीटा काय आहे? बीटा हा अपॅरंट अँगल आहे. फायनल फ्रंट व्ह्यू न VPC केलेला अँगल आहे, तो फाय पेक्षा थोडासा मोठा असतो. आणि हे फाय अँगल, ह्या फायनल फ्रंट व्ह्यूचा अँगल आहे, त्याला नाव आहे TV3. म्हणजे हे फायनल पोझिशन आहे. आता बघा, फायनल फ्रंट व्ह्यू, फायनल टॉप व्ह्यू. आता तुम्ही शेवटचा अँगल पण बरोबर, अँगल त्या थिटापेक्षा हा अपॅरंट अँगल मोठा, ह्या फाय पेक्षा बीटा मोठा. आता हे फायनल फ्रंट व्ह्यू, फायनल टॉप व्ह्यू तुम्हाला मिळाले आहेत. याच ठिकाणी मी तुम्हाला HT आणि VT कसे येतात बघा सांगतोय. 1 2 3. आता हा जो पॉइंट ए आहे, बी पॉइंटला तुम्ही कुठपर्यंत एक्सटेंड करा, तो तुम्हाला
HP VP ला टच झालेला दिसणार नाही. पण ह्या पॉइंटला जर तुम्ही एक्सटेंड केलात तो कुठेतरी पहिल्यांदा VP ला टच होईल, नंतर HP ला टच होईल. तो असा जर असेल तर तो पहिल्यांदा HP ला टच होईल, नंतर खाली जाऊन VP ला टच होईल. आता हे HT VT तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. हे कसं करायचं सांगतो. फायनल फ्रंट व्ह्यू, फायनल टॉप व्ह्यू घ्या. फायनल फ्रंट व्ह्यू ला एक्सटेंड करा. पेंट लाईन ही लाईन थिन पाहिजे. फायनल टॉप व्ह्यू ला एक्सटेंड करा. सॉरी, हे फायनल टॉप व्ह्यू आहे. एकच मिनिट, थोडं फायनल फ्रंट व्ह्यू आणि फायनल टॉप व्ह्यू. आता या ठिकाणी जिथं फायनल फ्रंट व्ह्यू टच केलं हा पॉइंट आहे H डॅश. थोडस रेषा एक्सटेंड असं घेतो बाहेरून आणि ह्याला असं घेतो, म्हणजे तुम्हाला क्लिअर समजा. आता काढताना कसं येते माहित नाही. हे VE आणि हे H डॅश. H डॅश मधून वरी लाईन ड्रॉ करा. हे H. V मधून लाईन ड्रॉ करा. हा V डॅश. आता थोडं विचार करा. हे जे अंतर आहे, हे जे अंतर आहे H डॅश VE डॅश A डॅश B डॅश एकाच लाईनवर, H VE A B एकाच लाईनवर. आता तुम्ही ऍक्च्युली ड्रॉ करताना हे अलीकडे येण्याची शक्यता सांगता येत नाही. हे 40 असल्यामुळं आणि हा अँगल मोठा असल्यामुळं तर हे असंच येईल असं मला वाटतंय. तुम्ही प्रत्यक्ष ड्रॉ करा आणि हे H डॅश V डॅश मार्क करा. हे तुम्हाला समजलं नसेल तरी आणखी पुढच्या काही प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे लक्षात घ्या. इथं फायनल फ्रंट व्ह्यू, फायनल टॉप व्ह्यू आला, इथपर्यंत समजलं. फायनल फ्रंट व्ह्यूला एक्सटेंड करा. जिथं टच होईल तो H डॅश पॉइंट ते खाली एक्सटेंड करा. फायनल टॉप व्ह्यूला एक्सटेंड करा. जिथं टच होईल तो पॉइंट V एक्सटेंड करा. V पासून परपेंडिक्युलर वरी तर येईल किंवा खाली तर येईल. H डॅश पासून परपेंडिक्युलर वरी तर जाईल किंवा खाली तर येईल. दोन्हीच्या दोन्ही वर गेले ह्याचा अर्थ एवढाच होतो की ही लाईन जी आहे ना पहिल्यांदा VP ला टच केली आणि पलीकडे जाऊन HP ला टच केली, दोन्हीच्या दोन्ही वर गेले. आणि हे जर दोन्हीच्या दोन्ही खाली आले तर पहिल्यांदा लाईनने HP ला टच केलं, नंतर जाऊन खाली VP ला टच केलं, म्हणून दोन्हीच्या दोन्ही खाली जातील. आता हे त्यावर आणि एक इकडे होत नाही, हे दुसऱ्या कंडिशनला होते. दोन्हीच्या दोन्ही एकाच साईडला येतात, वरी किंवा खाली. वरी आले की पहिल्यांदा VP ला टच, नंतर HP ला टच. दोन्ही खाली आले की पहिल्यांदा HP ला टच, नंतर VP ला टच. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तुम्हाला हे समजलं असं गृहीत धरून तुम्ही हे प्रॉब्लेम ड्रॉ करा, प्रत्यक्ष ड्रॉ करून बघा आणि ह्याला नेमिंग द्या. एकदा तुम्हाला नेमिंग द्यायची सवय पडली, ही नेमिंग जशी तशी स्टँडर्ड आहे. इथं तुम्हाला आता हे जे प्रोजेक्टर आहे पहिला हा P1 आहे. आता बघा प्रोजेक्टर पहिल्यांदा इथं होता, पुन्हा इथं आला आणि पुन्हा हे दोन्हीच्या दोन्ही एकाच पॉइंटवर आले. हे जर दोन्हीच्या दोन्ही एकाच पॉइंटवर आणि ह्या लाईनला पॅरलल असतील, हा P2, तर समजायचे की आमचा प्रॉब्लेम बरोबर आहे. ह्याला डॉटेड न दाखवायची गरज नाही, फेंट लाईन दाखवा. पहिल्यांदा प्रोजेक्टर इथं होता, दुसऱ्यांदा दुसऱ्या कंडिशनला इथं आला, तिसऱ्या कंडिशनला इथं आला. P1 आणि P2 मधलं अंतर तुम्ही मोजायचं. आता कॅल्क्युलेशन काय काय करायचं सांगताय का. H डॅश मोजून ठेवा, किती येते 10 mm 5 mm. V डॅश मोजून ठेवा, P1 P2 मोजून ठेवा. ह्या फायनल A डॅश B डॅशचं अंतर किती आहे मोजा, AB किती आहे मोजा. आता A डॅश B1 डॅश किती आहे ते मोजा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हे थिटा मोजा, थिटा दिलेला आहे, अल्फा मोजावं लागेल, बीटा मोजावं लागेल. सारे पॅरामीटर जर मोजलात तर एकूण इथं तुम्हाला टोटल 5 अधिक 18 23 पॅरामीटर इथं मोजून त्याची व्हॅल्यू काढावी लागेल. कोणकोणत्या, H डॅश V डॅश, P1 P2, AB A डॅश B डॅश. आता ह्याच्यामध्ये हे अंतर देखील तुम्हाला काढता येते. H डॅश V डॅश किती आहे, HV किती आहे, पुन्हा H डॅश A डॅश किती आहे, H डॅश B डॅश किती आहे, HV किती आहे, HA किती आहे, HB किती आहे. हे अंतर तुम्ही जर मोजलात तर तुम्हाला लक्षात येईल की एकूण 18 पॅरामीटर आम्ही जे काढू शकतो. आणि कुठले 5 पॅरामीटर दिलं की प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे ते मी पुन्हा शिकवणार आहे. या ठिकाणी तुम्ही माझं शेवटपर्यंत हे ऐकून घेतलात, धन्यवाद. आणि हा प्रॉब्लेम तुम्ही करायचे विचार करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना ही आपली सोपी मराठीतून ड्रॉइंग शिकण्याची पद्धत सांगण्यासाठी मी युट्यूबला जे क्लिप सेंड करतोय ते क्लिप तुम्ही तुमच्या ह्याच्यावर घ्या आणि तुमच्या मित्रमंडळीला सांगा.
आणि असेच आपण आता क्लिप कंटिन्युअसली लाईन, प्लेन, सॉलिड, सेक्शनल ऑर्थोग्राफिक, डेव्हलपमेंट ह्या साऱ्या टॉपिक वाईज प्रश्नाचे सोल्युशन आणि त्याची क्लिप बनवू आपण मी तुम्हाला सेंड करीत जाणार आहे. तुम्ही बघत राहा, करत जा. धन्यवाद.